नमो नमः छात्राः। वयं निबन्धं तथा अनुवादम् इत्यस्य विषये चर्चां कुर्मः। युष्माकं पुस्तके पृष्ठक्रमाङ्क 50 अस्ति। तत्र एषः निबन्धः अस्ति। तत्र पञ्चनिबन्धाः सन्ति। तस्य विषये वयं चर्चां कुर्मः। त्यानिमित्ताने तुम्हाला यावर्षी 8वीला कशा पद्धतीचे निबंध असतील तेही तुम्हाला मी सांगितलं. गाळलेल्या जागा भरा किंवा योग्य पर्याय निवडा अशा पद्धतीने तुम्हाला निबंध असणार आहे. आणि अनुवाद एका वाक्यात असेल किंवा परिच्छेद असेल तर मराठीमध्ये अनुवाद करा असंही असणार आहे. तर तिसरा निबंध आपण इथे दिलेला आहे, त्याला सुरुवात करूयात. बघा, मयूरः निबन्धमस्ति। अत्र पश्यन्तु। मयूरः वर्षाकाले नृत्यामि अथवा नृत्यति। तस्य नृत्यम् अतीव रमणीयम् अथवा तापकारकं वर्तते। जलपूर्णं मेघम् आकाशात् अथवा आकाशे दृष्ट्वा सः नृत्यति। सः शारदादेव्याः वाहनम् अस्ति अथवा नास्ति। सः राष्ट्रीयः अथवा राष्ट्रीया खगः इति प्रसिद्धः। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला आधी सगळा परिच्छेद वाचायचा, मग गाळलेल्या जागा आपल्याला आपोआप सुचतात, आपल्या डोक्यामध्ये तो विचार येतो. आणि तुम्हाला मी कारण समजावून सांगतेच आहे. अनुवाद इथं तुमचा तुम्ही लिहायचा, त्यामुळे अनुवादाकडे पण लक्ष द्या. मी इथं नुसतं अनुवाद असं लिहून दिलंय, पण अनुवाद केलेला नाहीये, तो तुम्हाला करायचा आहे. बघा, मयूरः वर्षाकाले नृत्यामि अथवा नृत्यति। नृत्यामि उत्तम पुरुष असतं, अहम नृत्यामि. मयूर म्हटल्यानंतर तो प्रथम पुरुष, त्यामुळं सह नृत्यति, तसं मयूरः नृत्यति. पुढे, तस्य नृत्यम अतीव रमणीयम अथवा तापकारकम. तुम्हाला माहिती आहे त्याच्यातलं कोणतं असेल, रमणीय असतं का तापकारक असतं? रमणीय. पुढे, म्हणजे त्याचं नृत्य अतिशय आनंददायक. रमणीय म्हणजे रमणीय शब्द आहे तसाच वापरला तरी चालेल, किंवा रममाण होण्याजोगं सुंदर असतं असं म्हटलं तरी चालेल. जलपूर्ण मेघम आकाशात अथवा आकाशे दृष्ट्वा सह नृत्यति. जलपूर्ण मेघम म्हणजे पाण्याने भरलेले मेघ, सजल मेघ. दृष्ट्वा म्हणजे पाहून, हा नवीन शब्द आहे आपल्याला. दृष्ट्वा म्हणजे पाहून, सह नृत्यति म्हणजे सजल मेघ, जलपूर्ण मेघ पाहून तो नाचतो. पण मेघ कुठे, आकाशात की आकाशे? कुत्र असती? आकाशे, सप्तमी, म्हणून आकाशे शब्द बरोबर आहे. कळालं? त्यानंतर शारदा देव्याः वाहनम अस्ति अथवा नास्ति. शारदा देवीचं वाहन आहे की नाही? आहे, म्हणून अस्तीला अंडरलाईन केलं. सह राष्ट्रीय खगः इति प्रसिद्धः. उत्तर काय? राष्ट्रीय. राष्ट्रीय का नाहीये? तर राष्ट्रीय पुल्लिंगी आहे आणि राष्ट्रीय स्त्रीलिंगी. खग शब्द पुल्लिंगी आहे, म्हणून विशेषण विशेष्य. कळतंय? त्याच्यामुळे राष्ट्रीय. आलंय लक्षात सगळ्यांच्या? आता आपण पुढचं बघूयात. बघा, संस्कृत भाषा. संस्कृत भाषा अतीव प्राचीना नूतना भाषा. देवानाम अथवा देवैः भाषा इति तस्याः ख्यातिः. ऋग्वेदः, सामवेदः, यजुर्वेदः, अथर्ववेदः च संस्कृतभाषायाः भूषणानि अथवा भूषणानाम् एव. संस्कृतभाषायां बहूनि सुभाषितानि सन्ति. संस्कृतभाषायाः अभ्यासेन वाणी निर्दोषा सदोषा भवति. संस्कृतभाषा मम मयि प्रिया भाषा अस्ति. आता आपण आधी गाळलेल्या जागा किंवा योग्य पर्याय बघूयात. संस्कृत भाषा अतीव प्राचीना भाषा. तुम्हाला माहिती नूतन का प्राचीन? कशी आहे? प्राचीना, म्हणून प्राचीना. पुढे, भाषा इति तस्य ख्याती. देवांची भाषा, मग देवानाम भाषा चाचीचे. इति तस्य ख्याती. ख्याती म्हणजे प्रसिद्धी. देवांची भाषा अशी त्याची प्रसिद्धी आहे. ऋग्वेदः, सामवेदः, यजुर्वेदः, अथर्ववेदः च संस्कृत भाषायाः भूषणानि एव. आता इथं भूषणानि का बरोबर आहे ते सांगते तुम्हाला. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे संस्कृत भाषेचे भूषण आहेत. भूषण म्हणजे अलंकार. मग
ते अलंकार आहेत. भूषणाना म्हटलं तर षष्ठी आहे, चाचीचे संबंध, तो नको आहे आपल्याला, म्हणून भूषणाने. कळालं? आता भाषांतर करताना कसं येईल बघा. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि अथर्ववेद च म्हणजे आणि अथर्ववेद हे संस्कृत भाषेचे भूषण किंवा अलंकारच एव म्हणजे च आहेत. आता आहेत साठी इथे संती अस्ति क्रियापद नाहीये, इथं नाहीये, इथे नाहीये, इथे नाहीये, पण आपण वापरायचं. कळालं का? मराठीमध्ये आहे हे क्रियापद वापरलं जातंच. संस्कृतमध्ये वापरलं तरी चालतं, नाही वापरलं तरी चालतं, पण अनुवाद करताना तुम्ही ते वापरा. संस्कृत भाषायाम बहुनी सुभाषितानी. आता बहुनी म्हणजे खूप, आणि सुभाषितानी बहुवचनाचं रूप तुम्हाला दिसते वनानीप्रमाणे. मग अस्ति आणि संती एकवचन बहुवचन असा बदल आहे, तुम्हाला माहिती आता तो. त्यामुळे काय येईल? संती. संस्कृत भाषेमध्ये खूप सुभाषिते आहेत. संस्कृत भाषायाः अभ्यासेन वाणी निर्दोषा सदोषा भवती. संस्कृत भाषेच्या अभ्यासाने वाणी कशी होणार आहे? निर्दोष का सदोष? निर्दोष. म्हणजे आपल्या वाणीमध्ये जे काही दोष असतात ते निघून जातात. वाणी आपली निर्दोष होते. संस्कृत भाषा मम प्रिया भाषा. संस्कृत भाषा ही माझी प्रिय भाषा आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही याचा वापर करा. आता शेवटचा निबंध इथे दिलेला आहे पहा, आंबेडकर महोदय. आणि मी आता याचा अनुवाद तुम्हाला दिलेला आहे. आधी आपण नेहमीसारखं हे बघूया त्याचं योग्य पर्याय. आंबेडकर महोदय. भीमराव रामजी आंबेडकर महोदय भारतीय संविधानस्य निर्माणम अथवा निर्माणस्य अकरोत्. महाराष्ट्रे जातः सः बाल्ये अतीव कष्टम् अनुभवत्. सः विदेशं गत्वा बैरिस्टर् इति उपाधिम् अलभत्. तदनन्तरं सः स्वदेशे अथवा स्वदेशं प्रत्यागच्छत्. संस्कृत भाषा एव भारतस्य प्रमुखा प्राचीना भाषा इति सः अमन्यत. आता याचा अनुवाद करण्यापूर्वी आपण पर्याय बघूयात. भीमराव रामजी आंबेडकर महोदय भारतीय संविधानस्य निर्माणम अकरोत्. ही गाळलेली जागा बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्रे जातः सह बाल्ये अतीव कष्टम अनुभवत. महाराष्ट्रात जन्मलेले त्यांनी लहानपणी या अर्थाने बाल्ये सप्तमी अतिशय कष्ट अनुभवले. सह विदेशम गत्वा बैरिस्टर इथे उपाधी अलभत. आता याच्यामध्ये बघा दोन्ही सारखं दिसतंय, पण त हलंत इथे आणि इथे नाहीये. लभ धातू आत्मने पदाचा आहे, इथं सह आले, त्यामुळे प्रथम पुरुष एकवचनाचा त प्रत्यय हा पूर्ण त आत्मने पदाला आहे आणि हलंत त परस्मै पदाला आहे, म्हणून हा लभ धातू आत्मने पदाचा असलेली पहिलं बरोबर आहे. तदनंतरम सह स्वदेशम प्रत्यागच्छत. संस्कृत भाषा एव भारतस्य प्रमुखा. आता इथं प्राचीना म्हटलंय का? कारण तो शब्द कोणासाठी आलाय? प्राचीना भाषेसाठी. भाषा शब्द स्त्रीलिंगी, म्हणून प्राचीना स्त्रीलिंगी बरोबर आहे. प्राचीन हा पुल्लिंगी आहे, ते चालणार नाही. आलं लक्षात? आता याचा अनुवाद इथे करून दिलाय बघा. बघा, आंबेडकर महोदय असं शीर्षक आहे आणि आपण भाषांतर करताना श्रीयुत आंबेडकर असं लिहिले. संस्कृतमध्ये महोदय हे आपल्यापेक्षा वयाने, मानाने, अनुभवाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींना महोदय अथवा स्त्रीलिंगी महोदया, महाभागा असे शब्दप्रयोग केले जातात. श्रीयुत आंबेडकर महोदय असं म्हटलं तरी चालणार आहे, मराठीमध्ये वापरला तरी चालतोय. श्रीयुत भीमराव रामजी आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली. भारतीय संविधान निर्माण केले. मी दोन प्रकारची वाक्यरचना दिली पहा. भारतीय संविधानाची निर्मिती केली असंही चालेल आणि भारतीय संविधान निर्माण केलं असंही चालेल. वाक्यरचनेनुसार हे जास्त बरोबर आहे, निर्माणम अकरोत, पण तुम्ही अशी केली तरी चालते. दुसरं, महाराष्ट्रात जन्म झालेल्या त्यांनी, इथं आहे ना बाल्ये, महाराष्ट्रे जातः सह बाल्ये अतीव कष्टम अनुभवत. महाराष्ट्रात जन्म झालेल्या त्यांनी लहानपणी खूप कष्ट अनुभवले. विदेशं गत्वा बॅरिस्टर म्हणजे विदेशामध्ये जाऊन किंवा परदेशामध्ये जाऊन बॅरिस्टर ही उपाधी किंवा पदवी मिळवली. आता दोन्ही शब्द चालणार आहेत, म्हणून मी जिथं तुम्हाला तिथलाच उपाधी शब्द वापरला तरी चालेल, पदवी शब्द वापरला तरी चालेल. तदनंतरम सह स्वदेशम प्रत्यागच्छत. नंतर ते स्वदेशी परत आले.
मी तुम्हाला आधी सांगितलं ना की संस्कृतमध्ये सह अगच्छत प्रत्यागच्छत, संस्कृतमध्ये सह म्हणजे तो असा शब्द प्रयोग केला, तो भारतात परत आला. पण मराठीमध्ये आपण ते आंबेडकर म्हणतो, तो आंबेडकर म्हणत नाहीत. म्हणून अनुवाद करताना इथं जरी सह असेल आणि त्याचा अनुवाद जरी तो असेल तरी आपल्याला आदर दाखवण्यासाठी बहुवचनी क्रियापद वापरलं जातं. म्हणून ते हा शब्दप्रयोग करायचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला याचा अनुवाद दिलाय. नंतर तो परदेशी स्वदेशी परत आला असं न लिहिता नंतर ते स्वदेशी परत आले असं तुम्हाला लिहावं लागेल. आलं लक्षात? संस्कृत भाषा एव भारतस्य प्रमुखा प्राचीना भाषा इति सह अमन्यत. संस्कृत भाषा हीच भारताची प्रमुख आणि प्राचीन भाषा आहे. बघा, संस्कृतमधला आणि मराठीतला फरक थोडासा लक्षात आणून देते. संस्कृत भाषा प्राचीना, प्रमुखा शब्द बघा, आणि तेच शब्द मी इथं घेतलेत, प्रमुख आणि प्राचीन. पण मी ते मूळ शब्द घेतलेत कारण मराठीमध्ये प्राचीना प्रमुखा असं म्हणण्याचे काही कारण नसतं. मराठीमध्ये आपण अशी वाक्यरचना करत नाही. पण संस्कृतमध्ये ते स्त्रीलिंगी रूप आहे तर तुम्हाला ते प्रमुखा प्राचीना असं दाखवावं लागतं. याला विशेषण विशेष संबंध असं म्हटलं जातं. संस्कृत भाषा हीच भारताची प्रमुख प्राचीन भाषा आहे असं त्यांना वाटत होतं, किंवा संस्कृत भाषा हीच भारताची प्रमुख भाषा आहे असे त्यांचे मत होते. दोन्हीही चालेल, त्यांना वाटत होतं म्हणजेच त्यांचं मत होतं. दोन्हीही वाक्यरचना चालेल, काहीतरी एक आपल्याला वापरायचं आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने हा निबंध आणि हा अनुवाद आपल्या वहीमध्ये पूर्ण करा, लिहा आणि अपडेट ठेवा वही. त्यानंतर तुमच्या त्याच पुस्तकामध्ये त्याच पानावरती एक पठत बोधत, म्हणजे तुमच्या जास्तीच्या माहितीसाठी म्हणून तुम्हाला एक वेगळी गोष्ट इथे सांगितली आहे बघा. ज्याचं वाचन चांगलं आहे त्या विद्यार्थ्याला हे माहिती असेल, पण बाकीच्या सगळ्यांना या माध्यमातून माहिती होईल. बघा काय आहे इथे, तर बघा, एषा छत्रपती शिवरायस्य राजमुद्रा. छत्रपती शिवरायांची ही काय आहे? राजमुद्रा. मुद्रायां मुद्रितः श्लोकः ईदृशः. शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा होती ती संस्कृतमध्ये होती. आणि काय लिहिलं होतं त्याच्यावर बघा, प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. पुनः एकवारं, प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ इथं संस्कृतमध्येच दिलाय. प्रथमम अहम तं पठामि तदनंतरम मराठीमध्ये कथयामि. अस्य श्लोकस्य अर्थः शाहसुनोः नाम शहाजी महाराजस्य पुत्रस्य शिवस्य छत्रपती शिवरायस्य प्रतिपच्चंद्रलेखा इव वर्धिष्णु, म्हणजे यथा प्रतिपदः चंद्रलेखा प्रतिदिनं वर्धते तथा वर्धमाना विश्वस्य कृते वंदनीया राजमुद्रा कल्याणाय शोभते राजते इति. म्हणजे काय सांगितलंय बघा, शाहसुनो हा जो इथला शब्द आहे ना, शाहसुनो, तो म्हणजे सुन म्हणजे सुनह म्हणजे मुलगा, पुत्र, शहाजी राजांचा मुलगा, छत्रपती शिवरायस्य, छत्रपती शिवराजांची, शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा. त्याचं काय सांगितलंय बा, प्रतिपच्चंद्रलेखा इव वर्धिष्णू. या शब्दांचा अर्थ इथे सांगितला. प्रतिपच्चंद्रलेखा इव वर्धिष्णुः. काय सांगितलंय? यथा प्रतिपदः चंद्रलेखा प्रतिदिनं वर्धते, म्हणजे प्रतिपदेपासून चंद्राची कोर प्रतिदिनं वर्धते, जशी दररोज वाढत जाते. तुम्हाला माहिती आहे ना, प्रतिपदा द्वितीया तृतीया अशी चंद्राची कोर हळूहळू वाढत जाते आणि पौर्णिमेला पूर्ण चंद्र होतो. तथा वर्धमाना, तर अशा या चंद्राच्या कोरीप्रमाणे, चंद्रकोरीप्रमाणे वाढणारी, प्रतिदिनं वाढणारी म्हणजे प्रतिदिनं वर्धमाना, दररोज वाढणारी, विश्वस्य कृते वंदनीया, जगासाठी वंदनीय असणारी राजमुद्रा, ही राजमुद्रा कल्याणाय शोभते भद्राय राजते, म्हणजे काय, चांगल्यासाठी, कल्याणासाठी शोभून दिसो किंवा त्याच्यासाठी ती आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा उल्लेख, शिवाजी महाराज कोण आहेत ते सांगून, ते कशासाठी आहे राजमुद्रा, तर ती लोकांच्या कल्याणासाठी आहे. येते लक्षात? कल्याणाय शोभते, कल्याणाय राजते, लोकांच्या कल्याणासाठी आहे आणि विश्ववंदिता आहे. कळालं? अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा उल्लेख या
राजमुद्रेमध्ये केला आहे. अद्यापि एषा मुद्रा प्राचीन ग्रंथालयेषु पुस्तकेषु संग्रहालयेषु च द्रष्टुम शक्यते. आता सुद्धा आपण ही प्राचीन ग्रंथालयात अथवा पुस्तकांमध्ये किंवा संग्रहालयामध्ये बघतो. आले लक्षात? तर हे तुम्हाला जास्तीची माहिती मिळाली. संस्कृतचा वापर शिवाजी महाराजांनी सुद्धा कसा केला होता हे सांगणारं हे एक उदाहरण आहे. तर तुमच्या लक्षात आलं आहे आपल्याला काय काय पूर्ण करायचं आहे. निबंध आणि अनुवाद. निबंध पूर्ण करायचे आहेत. गाळलेल्या जागाला अंडरलाईन करायचं आहे. पर्याय जरी असतील तरी त्याला अंडरलाईन करायचं आहे आणि त्याचा अनुवाद करायचा आहे आणि वही आपली पूर्ण करायची. ओके. अत्र एव अहं विरमामि. पुनर्मिलामः. शुभं भवतु.